पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगेंचा चांगला समाचार घेतलाय। पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला हे सर्वांना माहिती आहे। ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणा असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगेंना टोला हाणला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। 4 दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भुजबळांची अजित पवारांच्या फोनमुळे नाराजी दूर होणार का याकडे लक्ष लागले। मुंबई महानगरपालिकेचं बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभागीय प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय। काही जण मुंबई लुटायला आलेत पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी बैठकीत केलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी भाजपनं पैसा आणि सत्तेचा वापर केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला। दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आल्याचं राऊत म्हणाले। दिल्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यात आलं। सर्व खासदारांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलंय। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती असा गंभीर आरोप बच्चू कडूंनी सरकारवर केला। सरकारनं गुन्हा केला असता आता लाडक्या बहिणीने रस्त्यावर उतरलं पाहिजे असंही बच्चू कडू म्हणाले। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे दिला गेलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना मोठा दणका मानला जातोय। त्यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं अनेक योजनाही आखायला सुरू केल्या। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी यांची तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आली असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। परिवहन खात्यासह एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी प्रताप सरनाईक हे आग्रही होते। बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। त्यासाठी राज्यात 366 तालुका केंद्र उभारले जाणार आहेत। ही सुविधा राज्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरू झाली। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली। भाजप सदस्य नोंदणीचा वेग वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा असे आदेश भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले। भाजप सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत अलिबागमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते। क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजूगिरी यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनामुळे सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या। वाल्मिकरांना आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय। कलेक्टर ऑफिस जवळ मारहाण केली असून वाल्मिकनं चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता असा आरोप करुणा मुंडेंनी केला। करुणा मुंडेला 2 लाख पोटगी देण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाने दिले। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली। करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत। त्यांना मारहाण झाली असून देखभाल खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचा 18 वर्षाचा मुलगा शिशू धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली भूमिका मांडली। आमचे वडील जगातले सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हते असं शिशू मुंडेनं म्हटलं। भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग असून त्याच्या सरकारनं राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। त्यांना मंत्रिपदावरून काढलं तरी सरकारची इब्रीत राहील असं ते म्हणाले। देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसवले मात्र ते मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देत नाही अशी टीका मनोज जरांगे यांनी केली। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी माघार घेतली। आम्हाला केस लढायची नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलंय तर केस मागे घेण्यासाठी आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली। बदलापूर एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही, दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली असा सवाल मुंबई हायकोर्टानं केला। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं हा सवाल केला। अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला। शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। त्यानंतर भांडारकर संस्थेनं त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील शेकडो शिवप्रेमी विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। राहुल सोलापूरकरांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। सैफ आणि करीनानं सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणास्तव सैफ आणि करीनाची मुलं तैमूर आणि जेह यांचे फोटो क्लिक करू नये। घरातून बाहेर जाताना किंवा येताना पापाराझींनी दोघांचे फोटो व्हिडिओ घेऊ नयेत असं सैफ करीनानं पापाराझींना सांगितलेलं आहे।
रेशन कार्ड धारकांनी केवायसी करणं बंधनकारक आहे। रेशन कार्डचं केवायसी पूर्ण करण्याची 15 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे। ज्याचं ही केवायसी पूर्ण नसेल त्यांना रेशन दुकानातून मिळणारं धान्य बंद केले जाणार आहे। नाशिक या त्र्यंबकेश्वर नगरीवर 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणारे कुंभमेळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही यंत्रणेचे व्यापक जाळे उभारण्यात आले। त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले, तर कुंभमेळ्यातील स्वयंसेवकाच्या मदतीने कॅमेरे बसवण्यासाठी पाहणी सुरू केली। सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। प्रतितोळा सोन्याचा भाव 87,000 पोहोचलाय, तर प्रति किलो चांदीचा भाव 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय। लग्न सराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढतीये, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेता येणार आहे। मात्र परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी आक्षेप घेतला, गोंधळ आणि घोटाळा होऊ नये यासाठी परीक्षेचं सेंटर बदलण्याची मागणी होते। राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाली। 31 लाखांहून जास्त विद्यार्थी यंदा 10वी 12वीची परीक्षा देणार आहेत। बोर्डाकडून 1,80,000हून अधिक मनुष्यबळ परीक्षांसाठी कार्यरत असणार आहे। सोलापुरात कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आणि या मुख्याध्यापकांना 10 जानेवारीला निलंबित केलं होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कन्नड भाषेत घोषणा करत मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्याची मागणी केली। मिल्कीपूर पोटनिवडणूक प्रकरणी सपा नेते अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला। निवडणूक आयोगाला पांढरे वस्त्र भेट द्यावे लागतील असं म्हणत अखिलेश यादव यांनी टीका केली, तर हा समाजवादी पक्षाचा दुटप्पीपणा असल्याचं प्रत्युत्तर भाजपानं दिलंय। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली। विनयभंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पुण्यात गियाबारी रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे। पुण्यात 4 नव्या जीबीएस संशयित रुग्णांची नोंद झाली। पुणे पालिका हद्दीतील 33 तर पुणे उपनगरात 86 रुग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये 20 रुग्ण आणि 21 रुग्ण पुणे ग्रामीणमधले। इतर जिल्ह्यात 8 रुग्ण आहेत, यात 62 रुग्ण आयसीयू मध्ये दाखल आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। नंदुरबार जिल्ह्यात जीबीएस संशयित रुग्णांची नोंद झाली आहे। जीबीएस सदृश्य रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान जीबीएस रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवणार आहे। ठाण्यातील शहापुरातून एकविरा आईची पालखी उत्साहात प्रस्थान झाली आणि या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले। 4 दिवस पायी प्रवास करून ही पालखी 10 फेब्रुवारीला एकविरा आईच्या मंदिरात पोहोचणार आहे। तसंच पदयात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। महाकुंभासाठी गोव्यामधून प्रयागराजसाठी भाविकांची ट्रेन रवाना झाली। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करमाली रेल्वे स्टेशनवरून या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। अभिनेता विकी कौशलने संभाजीनगरमधील कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले। विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित होतोय। यावेळी विकीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। भिवंडी महानगरपालिकेने अनधिकृत नळ जोडण्यावर धडक कारवाई केली। अनेक पाण्याच्या विद्युत मोटर्स आणि पाईपलाईन ताब्यात घेतल्या। अनधिकृत इमारत उच्च न्यायालयानं निष्कासित करण्याचे आदेश दिले, पण कारवाई झाली नाही। रहिवाशांनी अनधिकृतपणे नळ जोडण्या घेतल्या होत्या, त्यावर महापालिकेनं कारवाई केली आहे। ठाण्यातील ठेकेदारांनी पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। सरकारनं कंत्राटदाराचं बिल न दिल्यानं ठेकेदारांनी काम बंद आंदोलन केले। सरकारनं बिल न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सोयाबीन, कापूस, तूर आणि गहू घेऊन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली। सोयाबीनला 8, कापसाला 10, तुरीला 12,000 रुपये क्विंटलचा भाव द्या अशी मागणी करण्यात आली। धुळे शहरातील मोहाडी परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। मोहाडी उपनगर एकता समितीनं मोर्चा काढला। वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी 5 सुतगिरण्यांवर कारवाईचा बडगा उगारला। या सुतगिरण्यांकडे 134 कोटी 42 लाखांची केवळ मुद्दल थकीत आहे। बँकेकडून सुतगिरण्यांवर विक्रीची कारवाई झाली, तर 20 फेब्रुवारीपर्यंत बँकेकडून निविदा मागवलाय। यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। लखमापूर ते कापरा रोडवर आरोपींनी बचत गट कर्मचाऱ्यांकडून 3.25 लाखांची रोख रक्कम जबरीने हिसकावली होती। टोळीतील 6 आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलंय। सोलापूरमध्ये कार चोरणाऱ्या राजस्थानच्या बिश्नोई बंधूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या दोघांनी राजस्थानातून सोलापुरात कार चोरण्यासाठी आले होते। चोरीचं ठिकाण शोधण्यासाठी आरोपी गुगल मॅपचा वापर करत असल्याचं तपासात उघड झालं।
नाशिकमध्ये एका व्यक्तीच्या गळ्यातील 4,86,000ची सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली। दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापुरातील मटका किंग 6 वर्षांनी न्यायालयात शरण आलाय। सम्राट कोराणे असं या आरोपीचं नाव आहे। एक महिला IPS अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं त्याच्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर तो फरार होता। 6 वर्ष तो कोणाच्या आशीर्वादानं फरार होता असा सवाल उपस्थित होतोय। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली। पुण्यातील येरवडा कोंढवानी फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली। या प्रकरणी एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली। जळगावात रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या नायडू टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। 4 आरोपींना अटक करून मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। त्यांच्याकडून 2 लॅपटॉप, 6 मोबाईल, चार्जर, घड्याळ ही रोख रकमेसह धारदार चाकू जप्त करण्यात आले। सांगलीच्या विट्यातल्या MDX प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। कारखाना भाड्यानं देणारी मालकीन गोकुळा पाटीलवर गुन्हा दाखल झालाय। कारखाना भाडेतत्वावर देताना कायदेशीर प्रक्रिया न केल्यानं हा गुन्हा नोंदवला गेला। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत।